400 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु या 400 वर्षामध्ये मराठी माणसाचा दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हटला जातो. त्यांच्याच नावाने हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतोय. गावदेवी आईचा आशीर्वाद घेऊन खरं तर आपण बघत आहोत या खरं तर पूर्णपणे गावदेवी चषकाच्या या सर्व मॅनेजमेंट कमिटीला खरं तर त्यांचंही भरपूर सारं कौतुक आहे की थोड्या कमी कालावधीमध्ये 3 दिवसाची स्पर्धा भरवणं, मॅनेजमेंट सुखरूप ठेवणं आणि त्या मॅनेजमेंटला खरं तर सांभाळणं, या सगळ्या गोष्टी या मॅनेजमेंट कमिटीने ठेवल्यात. त्या मॅनेजमेंट कमिटीचंही आपण करूयात मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मनोज आणि आकाशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी अक्षय होतोय तयार. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला गावदेवी यवई आणि दुसऱ्या बाजूला जानू स्पोर्ट्स सिताडे. पहिलाच बॉल टॅप केला गेलाय, मागे चाललाय, बॉल ओव्हर थ्रो झालाय आणि इथनं घडलं काय, पहिलाच बॉल होता, पहिलाच बॉलवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॉल आता कुठे फेल झालाय आणि दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील धावा 3. दोन्ही बॅट्समनसाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी सुनील यांच्याकडनं खरं तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सुनील पारदी यांच्याकडनं ते पारितोषिक लावलं गेलंय संघ यवईसाठी. सुरुवात मॅटर करते 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये. आता सध्या तरी तुम्ही बघत आहात या ठिकाणी सुरुवात चांगली झाली आहे. वेलकम आकाश. तीन धावा पहिल्याच बॉलवरती प्राप्त झालेल्या आहेत अक्षयच्या विरोधात. बॉल तयार. अक्षयचा हा बॉल पुल करायचा होता, अनसक्सेसफुल झाला. पडल्यानंतर थोडासा टॉस करणारा चेंडू. ज्या वेळेला तुमच्याकडे अनुभव असतो ना, तेव्हा तुमच्या अनुभवाच्या जोरावरती तुम्ही कोणत्याही परिस्थितीला मात देऊ शकता. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. पडल्यानंतर बॉल थोडासा टॉस झाला. पॉवर प्ले स्पेशलिस्ट का म्हटलं जातं, परंतु एका बाजूला रिंका किंग आकाशी मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले मध्ये तो चांगला खेळ खेळत असतो, म्हणून त्याला म्हटलं जातं रिंका किंग. परंतु आता सध्या तरी तो थोडासा शांत आहे. ओव्हर द विकेटने पॉवर प्ले सुरू आहे आणि आता जी चर्चा झाली, आकाशी तुलना केली जाते की पॉवर प्ले स्पेशलिस्ट त्याच्याच बॅटमधून खरं तर या 2 धावा पाहायला मिळतात. एक शॉट आहे का, एक शॉट म्हणजेच पहा सुरुवातीला आता जो दबाव टाकला होता ना जानू स्पोर्ट्स सिताडेवरती, तो दबाव आता थोडासा बाहेर निघेल. या 3 ओव्हरच्या मॅचेसमध्ये स्पेशली टेबल टॉप करण्याच्या मॅचेसमध्ये ना तुम्हाला खूप समजूतदारीचा क्रिकेट खेळावा लागतो. त्याच्यामुळे एक धाव शॉट. या बॉलवरती फक्त सिंगलच मिळेल, म्हणजेच या बॉलवरती मिळालेली सिंगल टीमच्या टोटलमध्ये ॲड केल्यानंतर धावा होतात 4. पहिले षटक अक्षयचं बॉल फेकून झाला 3, खर्च केला धावा 4. समोर खेळते आई गावदेवी यवई. ओव्हर द विकेटने लेंथ बॉल लवकर लाईन पिक केली गेली. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला चाललाय बॉल, टप्पा पडला आणि अंपायरचा इशारा की इट्स वेलकम फॉर. अनुभवी बॉलर, त्याच्यासमोर ताकदीचा वापर. लेंथवरती बॉल लवकर लाईन पिक केली. स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहेत, माहिती पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा फायदा उचलला गेला. बॉटम हँड आणि ताकद एक्स्ट्रा ऑर्डिनरी याच्या ठिकाणी लावली गेली आणि चौकार आलाय. या वेळेला आता लेन चांगली होती, जास्त उचळीचा नव्हता बॉल. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उचलला गेला. दुसरीचा प्रयत्न, स्ट्रायकिंग वरती फेकी केली, आलाय बॉल हातामध्ये, स्टंपला खरं तर लागला नाही. त्या अनुमानाने आपण एक धोका बघितला असता, परंतु कौतुक करेन फिल्डरचं. डीपमध्ये फिल्डिंग करणं, ॲक्युरेटली फेकी काढणं. त्या ठिकाणी फिल्डर डीपमध्ये मिड विकेटला आपल्याला जरूर पाहायला मिळाले, ज्याच्या टोक्यावरती व्हाईट कॅप गौरव त्या ठिकाणी होते. मिड विकेटला परफेक्टली त्याने फिल्डिंग केली, बॉल ॲक्युरेटली फेकला होता, परंतु विकेट किपर एंडला थ्रो थोडा आपण पाहिला गेला तर पोचला जरूर, परंतु लावण्यात थोडासा उशीर झाला. त्या अनुमानाने या बॉलवरती 2 धावा मिळाल्यात आणि 2 धावेने टीमची धावसंख्या 10 धावा टीमच्या टोटलमध्ये. पहिलं षटक प्रगतपथावरती असताना अक्षयचं आणि हा शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. शेवटचा बॉल उचलला गेला ऑन दी अप खेळत असताना सुंदर फटका ऑन द राईटचा. हा फटका आपण पाहिला गेला लॉंग ऑफ क्लिअर करत असताना अक्षयचं स्वागत. एका टप्प्याने चौकाराने झाली समाप्ती या षटकाची. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद आई गावदेवी यवी संघ पोहोचतोय 14 वेलकम आकाश. खरं तर जय जोटिंग देवरुंग संघाने नुकताच पराक्रमी विजय मिळवलाय. 2 चेंडू 7ची गरज असताना ललेशच्या बॅटमधला षटकार, त्याच्यानंतर त्यांनी बनवलेली सिंगल सेलिब्रेशन जय जोटिंग देवरुंग संघाने जरूर त्या मैदानामध्ये केलं. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा
आपण अशाच काहीशा मॅचेस बघितल्या आणि आजच्या दिवसामध्ये तेच झालं. विसरू शकत नाही आपण जय हनुमान चौदरपाडा त्यांच्या विरोधात जानू स्पोर्ट्स इताडे. एक बॉलवरती एक धावेवरती तो सामना आला होता. दैवत वेलेकरचा तो षटकार इम्पॅक्ट टाकून गेला या मॅचमध्ये आणि तेच सगळं आपण या मॅचमध्ये पाहिलं. बॉल द्यायचा आहे. हेच थोड्याच वेळात बॉल ग्राउंडमध्ये पोहोचवला जाईल. यस आलेला आहे. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत केलेली मेहनत या मॅनेजमेंट कमिटीने मी आभार व्यक्त करेन. गावदेवी क्रिकेट संघ बापगाव आयोजित बापगाव चषक ज्याने भरवला गेला. खरं तर एकजुटीने एक निष्ठेने हा खरं तर तुम्ही क्रिकेटचा खेळ बघत आहात. एक निष्ठा या ठिकाणी पणाला लागली, समर्पण पणाला लागलं, जिद्द पणाला लागलं. परंतु त्या जिद्दीला माझाही सलाम आहे. कारण एकजूट येऊन जेव्हा तुम्ही कोणताही कार्य करताना तेव्हा ते तुम्ही निर्विघ्न पार पाडू शकता आणि हाच खरं तर क्रिकेटचा सोहळा आज आपल्याला निर्विघ्न पार पाडताना पाहायला मिळेल ही मॅनेजमेंट कमिटी. सुनील पारधी यांच्याकडनं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. दैवत वेलेकर सेकंड ओव्हरमध्ये. दैवतचा हा बॉल खोलवर टप्प्याचा. आता प्रोटेक्शन आहे डीप मध्ये कारण पॉवर प्ले संपलेला आहे. नॉस्ट्रेलियावरती फेकी विकेट मिळू शकते. वाईड आला थ्रो तरी कले केला गेला. यस पंचांचा फिंगर अप. फलंदाज बाद. महत्वाची मॅच आणि महत्वाचा गडी मैदानाच्या बाहेर जाईल. आकाशी खेळी पाहण्याजोगी होती आजच्या दिवसामध्ये परंतु तो आकाश आता परतेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन झालंय. पहिल्या षटकामध्ये अक्षयला जे जमलं नाही ते दैवतने करून दाखवलं. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दैवत वेलेकरला आपण देताना बघितलं तर दुसऱ्या बाजूला यवई संघाचा खेळाडू सुद्धा कमी नाहीये. आपण मनोजलाही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उचलताना बघितलाय आणि आता खरं तर स्ट्रायकिंग एंडवरती कोण असेल तो म्हणजेच मनोज. दोन्ही मॅन ऑफ द मॅचचे मानकरी असणारे खेळाडू एकामेकाच्या विरोधात म्हणजेच बॅटल हे चांगलं रंगेल. दैवत टू मनोज. खोलवर टप्प्याचा बॉल. मी आधीच म्हटलं होतं हा बॅटल खूपच रंगेल. एक सिंगल झाली कंप्लीट. ग्राउंडिंग स्ट्रोक होता. बॅकअपसाठी फिल्डर आले. स्ट्रायकिंगवरती फेकी करत तसा ना आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच खेळाडू समीर बचावला गेलाय. डीपमध्ये लॉंग ऑफला प्रोटेक्शन होतं. माहिती की लॉंग ऑनला रितेश आहे. डीपमध्ये लॉंग ऑफ ठेवला गेला. डीपमध्ये मिड विकेट आहे. त्या अनुमानाने आपण बघत आहात. एक स्क्वेअर लेगला सुद्धा फिल्डर म्हणजेच ऑफ साईडला ना एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर्स पूर्णपणे खुला आहे. त्या अनुमानाने आपण बघत आहोत ऑन साईडला 4 फिल्डर लावलेले आहेत दैवत वेलेकरने. समोर समीरसाठी हा बॉल. तिसरा बॉल खोलवर टप्पीचा. पुन्हा एकदा फिल्डर वळतो त्या ठिकाणी डीपमध्ये लॉंग ऑफने जागा सोडली गेली. आता ही स्ट्रायकिंगवरतीच फेकी करेल कारण आता ना पूर्णपणे ना नजरा लागल्या असतील त्या म्हणजेच मनोजवरती. मनोजला टार्गेट करावं लागेल. मनोजला हे टार्गेट करणं गरजेचं कारण एका बाजूला धावसंख्या आता थांबल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण धाबा जर पाहिल्या तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या. या ओव्हरमध्ये आले 3. या ओव्हरमधले 3 बॉलही खरं तर फेकून झालेत आणि त्या अनुमानाने जर आपण बघत आहोत तर या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्या धावसंख्या थोड्याशा का होईना परंतु कंट्रोल करतोय. इकॉनॉमिकल बॉलिंग टाकण्यासाठी दैवतला ओळखलं जातं परंतु मोठे फटके खेळण्यासाठी मनोजलाही ओळखलं जातं हेही विसरून चालणार नाही. उचलला जाणारा बॉल खरं तर पाहिलं गेलं थोडासा उचळीचा होता. खेळण्यासाठी जरूर पुढे आले परंतु लाईन मिस केली आणि थेट यष्टांवरती जाऊन बॉल आदळला गेला. एक मोठी विकेट संपादित करत असताना दैवत वेळेकरच्या खात्यामध्ये ही विकेट. विरोधात आहेत ना तर तुम्हाला कडवी लढतच पाहायला मिळेल. दैवत वेळेकरचा एक चांगला बॉल थोडासा उसळीचा राहिला. पडल्यानंतर पाहिला तर हापाम पूल करण्याचा प्रयत्न यष्टांवरती जाऊन आदळला. तिथे फलंदाज बाद झाला परंतु याही गोष्टीचा विचार करेल संघ जानू स्पोर्ट्स इताडे की मनोज, संजय आणि प्रतीक हे चांगले बॉलर ऑपोनंट टीममध्ये सुद्धा आहेत. त्याच्यामुळे फर्स्ट इनिंगमध्ये धावा कमी बनवल्या तरी त्या धावा डिफेंड करण्याची ताकद
ते 3 गोलंदाज ठेवतात. मनोज सुरुवातीला येतो, प्रतीक शेवटला राहतो. माहिती आहे की सुरुवात आणि शेवट ही यवई संघाची खूप चांगली आहे, परंतु फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात तर चांगली झाली, परंतु सेकंड ओव्हरमध्ये त्या धावसंख्या बनवत असताना त्यांना थोडासा संघर्ष करावा लागतो. आता थोडासा पाहिला गेला तर फिल्डिंग पोझिशनमध्ये चेंजेस केला जातोय. एका बाजूला आपण बघत आहात नवनाथला आता थोडासा बाजूला केला गेलाय. फिल्डिंग पोझिशन सेट आहे, मिड ऑफ आहे, त्या अनुमानाने लॉंग ऑफ नाहीये. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु प्रोटेक्ट आहे, क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन ठेवलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला डीपमध्ये, एक सिंगलच मिळेल. आणि या अनुमानाने आपण जर पाहिलं गेलं तर या 5व्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते टीमच्या टोटलमध्ये 18. 18 ऑन स्कोर कार्ड. 18 धावा आतापर्यंत ना कंप्लीट झालेल्या आहेत, परंतु असं म्हणू शकत नाही 18 धावसंख्या जर आपण म्हटलं गेलं ना तर या 2 ओव्हरच्या कंपॅरिझनने स्थिती खूप चांगली आहे, पण 2 विकेटी गेल्यात. शेवटचा बॉल ताकदीचा वापर केला गेला, परंतु डीप मध्ये फिल्डर कॉन्फिडंट आहे की कॅच पकडणार आणि कॉन्फिडंटली या ठिकाणी कॅच पकडत असताना मिळते दैवत वेलेकरला सफलता. फलंदाज होईल बाद, समीर जाईल मैदानाच्या बाहेर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 3 गडी बाद, धावा 18. संघ बॅटिंग करत असताना आई गावदेवी यवई. तर ड्रॉ आपण या ठिकाणी जरूर समाप्त केला, म्हणजे विनर टीम आपण पाहिली गेली तर आता सेफ आहे, म्हणजेच या पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी खरं तर विनर टीम आता सज्ज राहील. कारण ज्या अनुमानाने आपण बघत आहोत तर मेगा फायनलला खरं तर तो संघ आता पोहोचला, म्हणजेच नेक्स्ट मॅच असेल देवरुंग आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी नांदकर. टफ फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हा सध्या तरी आपण बघितलं तर ड्रॉचा कार्यक्रम आपण कंप्लीट केला गेला. त्या अनुमानाने जर या मॅचमध्ये जी फॉर्मॅलिटी आहे ना ती खरं तर आता फॉर्मॅलिटी ठेवून चालणार नाही, कारण विनर संघांची अलॉसमेंट झाली आहे. या सामन्यामधून जो विन होईल तो थेट मेगा फायनलपर्यंत पोहोचेल. दुसऱ्या किंवा पहिल्या क्रमांकाचा दावेदार तो ठरेल, परंतु त्याच्या अगोदरचा सामना अगदी रोमहर्षकतेचा होईल, म्हणजे जय जोटिंग देवरुंग आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी नांदकर. उचलला गेलाय, ताकद आहे या फटक्यामध्ये आणि नजाकत सुद्धा. बॉल रिदम मध्ये आला, खरं तसा फेकून दिला, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. हा ऍक्शन रिप्ले पहा. बॅट्समनचा अंदाज वेगळा आहे, कारण प्रत्येक बॅट्समनला आपण बघत असतो की एक त्याच्या वेगळ्या पोझिशनने वेगळ्या अंदाजाने असतो, आणि हा बॅट्समन पहा आधीच सेट होता, आधीच मन बनवलं होतं की एखादा चुकीचा बॉल आला तर त्याच्यावरती प्रहारच करायचं. दुसऱ्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या नाही, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4 आल्या, 2 विकेट आपले गेले. प्रेशर वाढत चाललाय, दबावामध्ये आपल्याला वावरायचं नाही, तेच जाणलं गेलं. आणि जाणतो तोच ज्याला खऱ्या अर्थाने जाणीव असते, आणि ती संजयकडे जाणीव आहे, कारण त्याला माहिती आहे की मागच्या मॅचमध्ये आपण बॉलिंगही चांगली केली आहे, बॅटिंगही चांगली केली आहे, परंतु ही मॅच ना आपल्या टीमला भरपूर मोठ्या वळणावरती घेऊन जाईल, कारण ही मॅच तब्बल पुढे जाणारी मॅच आहे आणि मेगा फायनलचा तिकीट कापणारी मॅच आहे, म्हणून त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. अजून एक उचलण्याचा प्रयत्न, परंतु लोमा स्लॅन्ड मध्ये हा चेंडू पडेल. 2 फिल्डर होते समोर, दुसरीचा प्रयत्न जरूर केला गेला. स्ट्रायकिंग वरती फेकी करायची होती, चुकीच्या एंडला फेकी झाली, परंतु फेकी ज्या एंडला झाली त्या एंडनी बेनिफिट या ठिकाणी मिळाला गेला. इथनं फलंदाज होईल बाद, लागेला झटका प्रतीकच्या रूपाने, चौथा. मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथे कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षणाचं जाळं नव्हतं. दोन्ही फिल्डरच्या गॅपमधून थोडासा पुढे चेंडू चालला होता, त्यामुळे लगेचच फिल्डरने अडवला. एका क्षणाला असं वाटलं की जरूर संजयने बॉल फेस केलाय, मग संजयच्या एंडला फेकी केली तर संजय डेंजर एंडमध्ये असेल, परंतु फिल्डरने तेही बघितलं की डेंजर एंडला दोन्ही बॅट्समन होते, त्यामुळे त्यांनी नॉन स्ट्रायकिंग वरती फेकी केली आणि तिथे बाद झाला फलंदाज प्रतीक. आतापर्यंत 4 गडी गमावल्या गेल्यात, टीमची धावसंख्या 25. या षटकामधले चेंडू जर आपण पाहिले गेले तर समाप्त झाल्या. 2 मैदानाच्या आतमध्ये आलाय जितेश. चला लवकरात लवकर या,
बॅट्समन बाद झाल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ घालवायचा नाहीये. आणि मी एक विनंती करेन की जर तुम्हाला गार्ड परिधान करायचं असेल तर तुम्ही खेळाडू कक्षामधूनच या, कारण हे थेट प्रक्षेपण आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती असेल. प्रतीक ओव्हर द विकेट. हा बॉल संजयसाठी होता. डीप मध्ये चाललाय हा बॉल, अडवला गेला, त्या ठिकाणी फेकला जातोय. नॉन स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा फेकी जरूर केली गेली आहे, परंतु आता वाचल्यात फलंदाज. दोन्ही बाजूला तेवढीच सुरस होती, दोन्ही बाजूला समान संधी. रितेशच्या हातामध्ये जसा बॉल गेला असं वाटलं की नॉन स्ट्रायकिंग वरती फेकी केल्यानंतर बॅट्समन अनसेफ असतील, परंतु काय धावला तो खेळाडू, चित्त्याची चपळाई. 3 ओव्हरच्या मॅचेसमध्ये ना तुम्हाला क्विक ॲक्शन क्विक रिॲक्शन करावे लागतात. इथे क्षेत्ररक्षकाची भूमिका चांगली राहिली. बॉल खाली जाणं, उचलणं, वाकणं, फेकणं या 4 क्रिया त्यांनी केल्या, परंतु त्याच दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेटने जितेशनी ती धाव पूर्ण सुद्धा केली गेली आणि या बॉलवरती धावा 2 मिळाला गेला आणि 2 धावेने टीम आता 27. अजूनही 3 बॉल ठरवतील या मॅचमध्ये कितीचं टार्गेट राहील. तर जय जोटिंग देवरुंग आणि नानकर टीमचे कॅप्टन टॉससाठी या, कारण यातून विजेता संघ मेगा फायनलमध्ये पोहोचणार आहे. डावा स्टिकच्या बाहेर बॉल चाललाय मागे, फाईन लेगच्या फिल्डरने अडवला गेला, परंतु व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आणि धाव आता एक सिंगलने 28 वरती धावफलक. डगआउट मधनही आवाज येतात की बॉल आता एखादा मोठा फटका आला पाहिजे बॉलवरती, त्या अनुमानाने 30च्या वरती टार्गेट जाईल. तर दुसऱ्या बाजूला विचार करत असेल ऋतिक की हा बॉल डॉट जावा. यावेळेला कोलवटापाचा बॉल अपीली झाली, कदाचित खेलपट्टीला बॅट ड्रॅग झाली असावी किंवा बॅटची कडा असावी. यस, बॅटची कडा. अंपायर्स तेच सांगतात. या बॉलवरती मिळतीये सिंगल. टाल्यांचा प्रतिसाद खेळाडू कक्षामधून येतोय, कारण आतापर्यंत दबावामध्ये असलेला यवई संघ ना आता या ओव्हरमध्ये थोडासा बाजूला सरलाय, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा होत्या. या ओव्हरमध्ये पहिला षटकार जिथे आला ना तिथेच यवई संघाच्या खेळाडूंमध्ये कुजबूज चालू झाली की आता आपण हमखास या डावाला पुढे नेऊ शकतो आणि ती क्षमता आहे संजयकडे. परंतु संजयसाठी चांगला बॉल. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. आता स्ट्रायकिंग इनवरती असतील जितेश. ओव्हर द विकेटने बॅटवरती व्यवस्थित आला नाही, डीप मध्ये चाललाय बॉल, सिंगल. सेकंड जरूर करतील कारण दूरवरती फिल्डर आहेत. सेकंडचा प्रयत्न, पोहोचला गेला फिल्डर, पोहोचला गेला बॉल विकेट कीपरकडे. दरम्यान या 2 धावा. अशाच काहीशा मॅचेस असतात ना त्या प्रेक्षकांना आवडत असतात, अशाच काहीशा खेळाडूंचा प्रतिसाद असतो, तेव्हा त्या स्पर्धेला नक्कीच आपण पुढे जाताना बघत असतो. त्याच अनुमानाने विकी पाटील आणि सागरजी शेवाळे पाटील डेव्हलपर्सचे सर्व या ठिकाणी आलेले आहेत. विनंती करेन साहेबांना की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल बाकी आहे. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 31. शेवटचा बॉल उचलण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये आले गोलंदाज, स्वतः कॅरी केली गेली कॅच ऋतिकच्या खात्यामध्ये. विकेट. षटक संपला. हा तिसरा म्हणजे फर्स्ट इनिंग इज ओव्हर. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा बनल्या गेल्या 31 आणि 32 धावेचं टार्गेट आता पूर्ण करावे लागेल, ते म्हणजे जानस स्पोर्ट्स सीताडे या टीमला. चला, जय जोटिंग टीमचे कॅप्टन आणि टीम गावदेवी नानकर दोन्ही टीमचे कॅप्टन या. कॅप्टन जर नसेल तर 3 धावाची पॅनल्टी असेल. पहिला बॉल जर दुसऱ्या इनिंगचा पडला तर आम्ही मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून जी सूचना पोहोचवली होती ती आम्ही खरं तर शेवटपर्यंत तशीच ठेवणार आहोत. सो विनंती करेन टीम गावदेवी नानकर तुमचा कॅप्टन जर या ठिकाणी उपस्थित नसला तर कृपया करून पॅनल्टी तुम्हाला भोगावी लागेल. पाटील डेव्हलपर्सचे सर्व सन्माननीय विकीजी पाटील आणि सागरजी शेवाळे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये कूलर स्पॉन्सर झाली आहे. सो साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय की तुम्ही या ठिकाणी जरूर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले आणि भेटीतून प्रेमी दिलं, त्या अनुमानाने तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत.
विनंती करेन आमच्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले पाहुणे विकीजी पाटील साहेब यांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते नक्कीच आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करूयात. साहेबांचं नुकतंच आगमन झालं होतं. मॅनेजमेंट कमिटी सेमीफायनल नक्कीच आपण खेळत आहोत. सेमीफायनल 4 ओव्हर की 3 ओव्हर हे कन्फर्म करा. सेमीफायनल 4 ओव्हर की 3 ओव्हर या 4 ओव्हरची सेमीफायनल असेल. सो आपण सेमीफायनलच्या मॅचचा टॉस करत आहोत. एका बाजूला नानकर, दुसऱ्या बाजूला जय झोटिंग देवरुंग. हेड असा कॉल जय झोटिंग देवरुंग टीमचा कॅप्टनचा आलाय टेल, म्हणजे टॉस जिंकला टीम नानकरच्या कॅप्टनने. फक्त डिसिजन सांगायचं. फिल्डिंग. येस, थँक्यू. दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला जय झोटिंग देवरुंग तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी नानकर. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. सेमीफायनलचा थरार खरं तर तुमच्या समोर आता उद्याच येणार आहे, परंतु ही मॅच पाहायला विसरू नका जिथे टार्गेट सेट झालेला आहे आणि त्या टार्गेटला पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जानू स्पोर्ट्स इताडे टीमच्या माध्यमातून जरूर येईल. या मॅचमध्ये आपण भरपूर काही बघणार आहोत. दरम्यान आपण सध्या तरी या टॉस बॉक्समध्ये आहोत. गावदेवी आईचा आशीर्वाद घेऊन या मॅनेजमेंट कमिटीने केलेली मेहनत, या मॅनेजमेंट कमिटीचे हे प्रयत्न आणि 3 दिवसाची सफल स्पर्धा खरं तर आज या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत. स्पर्धेचा खरं तर जेव्हा पहिला दिवस होता ना, तेव्हापासून या मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून भरपूर साऱ्या अशा गोष्टी झाल्या ज्या पाहण्याजोगी होत्या. भारताची परंपरा, महाराष्ट्रामध्ये रुजू केलेली संतांनी शिकवण की अतिथी देवो भव, त्या अतिथी देवो भव संकल्पनेला आपण पुढे नेली. या मॅच खेळण्याच्या मागे ज्या ज्या पुरस्कर्त्यांनी, ज्या ज्या प्रमुख मान्यवरांनी या स्पर्धेला भेट देऊन भेटीतून प्रेम दिलं तेही महत्त्वाचं राहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक की एकजुटतेने येणारा खरं तर हा क्रिकेटचा खेळ तो एकजुटतेने आणण्यासाठी त्यांच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये एकजुटता आपल्याला पाहायला मिळाली. म्हणून सर्वांचं मी स्वागत करेन. आई गावदेवी बापगाव टीमच्या सर्व नक्कीच मॅनेजमेंट कमिटीचं की या कमिटीच्या माध्यमातून 3 दिवसाची सफल स्पर्धा आपण या ठिकाणी कव्हर करतोय. दुसऱ्या मॅचला दुसऱ्या इनिंगला माफ करा आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि दुसऱ्या मॅचची जशी सुरुवात होईल या ऐकूया पुन्हा एकदा आवाज सरवलीचा विशाल पाटील यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद. थँक्यू सो मच भागीशजी. चालू सामन्याच्या दिशेने जाऊया. बॅटची कडा, बॉल मागे चालला. निर्धाव चेंडूने दरम्यान सुरुवात होत आहे आणि एक प्राइज आहे मनोज घाटालसाठी. सुनीलजी पारधी दादांच्या माध्यमातून प्राइज लावलं गेले. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट करतोय मनोज तर त्याला दिले जातील 500 रुपये. आणि पहिला चेंडू दरम्यान इथं निर्धाव आला. लक्ष जे ठेवलं गेलं या सामन्यामध्ये संजय यांची चांगली बॅटिंग आपण पाकली. 31 धाब्यांचं लक्ष, 31 बनवला गेला, 32चं लक्ष आहे. आणखीन एक चांगली डिलिव्हरी आणि सातत्याने मनोज देखील पाहतोय की अगदी बॅटर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे लाईन अँड लेंथ मध्ये चेंजेस आणले जातात. आणि या गोष्टी प्रामुख्याने महत्त्वाच्या राहिल्या. जर तुम्ही एक बॉलर आहेत तर तुम्हाला फलंदाजाच्या प्रत्येकी मुवमेंटकडे लक्ष देणं आवश्यक असतं आणि ते कार्य आता मनोज करतोय. पहिले 2 चेंडू आलेत निर्धाव, प्रेशर इथनं आता बॅटरवरती. नेक्स्ट बॉल, आणखीन एक जबरदस्त डिलिव्हरी पडल्यानंतर अतिरिक्त गती, पेस अँड बाउन्स देखील पाहायला मिळाला आहे चेंडू मागे. तसेच भिवंडी क्रिकेटचा झेंडा ज्याने 7 समुद्र पार जाऊन फडकवला, ज्याला समस्त भिवंडीचं क्रिकेट वंडर बॉय या नावाने ओळखतं, जयेश पाटील दादांचं देखील आगमन झालंय. जयेश दादा या आपण व्यासपीठावरती. आपलं देखील आई गावदेवी स्पोर्ट्स बापगावच्या वतीने आई गावदेवी चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. जयेश दादा आपण कुठे आहात यायचं व्यासपीठावरती, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. सध्या असा घडीला प्रश्न हा पडलाय की फक्त गोलंदाज आणि विकेट किपरच खेळतात असंच वाटतंय, कारण गेले 4 चेंडू जर आपण पाहिलं एकदाच बॅटचा कनेक्शन झाला, ती देखील कडा लागली होती. 4 निर्धाव, प्रेशर फलंदाजांवरती आणि 5वा देखील निर्धाव येईल का? रनआउटची शक्यता होईल का? डायरेक्ट हिट कदाचित आला असता तर डेफिनेटली रनआउट होता, पण तसं काही झालेलं नाहीये. एक सिंगल रन प्रमाणित पूर्ण केली जाईल. धाव फलक जर आपण पाहिलं तर सध्याचा घडीला आहे 1 वरती. 5 चेंडूंचा खेळ दरम्यान इथनं झालाय.
5 चेंडूंचा खेळ झालाय, फक्त एकच धाव त्याचं महत्वाचं कारण हे देखील राहिलं की मनोज घाटाल याची घातक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. आणि महत्वाची गोष्ट काय की जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचेल, त्या अनुषंगाने सामन्याचं महत्व जास्त. दैवतचा हा फटका बॅकफूट वरती जाऊन पंच केला, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला भेदले. क्लास पाहायला मिळाला या फटक्या मागे दैवत वेळेकरचा हा चौकार. चार धावा आल्या आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. अवघ्या पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचं षटक आपण असंच म्हणूया की यवई संघाच्या नावावरती, बिकॉज फक्त आणि फक्त 5 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये. आणि महत्वाची गोष्ट काय राहिली यवई संघासाठी की आता दैवत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असतील, आणि जेव्हा दैवत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जातात ना तेव्हा खऱ्या अर्थाने भरपूर साऱ्या गोष्टी घडताना आपण पाहिलेल्या आहेत मागील सामन्यामध्ये देखील. कारण मागील सामन्यामध्ये जेव्हा दैवत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहिला तेव्हा सामना 3 चेंडू 7 पर्यंत पोहोचला होता. 12 चेंडू शिल्लक, 27 धावांची आवश्यकता. संजय यांनी देखील आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि या सामन्यामध्ये बॅटिंग देखील आपण त्यांची चांगलीच पाहिली. इंडिव्हिज्युअली त्यांनी तब्बल 11 धावा बॅटने बनवल्या. आता गोलंदाजी करण्यासाठी संजय तयार होत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. हे षटक महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने अनुभवावरती विश्वास दाखवला गेला यवई संघाच्या माध्यमातून. 12-27 समीकरण. सेकंड ओव्हर. चला थोडी घाई करा कारण यानंतर सेमीफायनल मॅच आहे आणि त्यानंतर ती 4 ओव्हरची मॅच आहे आणि फायनल मॅच देखील आपल्याला 4 ओव्हरचीच करायची आहे. सो थोडी घाई करा. राऊंड द विकेट संजय. संजयचा पहिलाच बॉल हॅमट केलाय, प्रहार केलाय. ताकद आहे, ताकद आहे या फटक्यामध्ये. बॉलला थेट पाठवलंय लॉंग ऑफ पार. या महत्वपूर्ण क्षणावरती बॅटर नवना त्यांचा बॅटमधनं हा षटकार. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जात होता पण लाईन थोडी जास्तच मागे होती असंच आपण म्हणूया. कारण हा बॉल जर आपण पाहिला तर गुडलँड स्पॉट आणि शॉर्ट पिच लाईनचा लेंथचा अगदी मधोमध हा बॉल टाकला होता, त्यामुळे फलंदाजाकडे देखील संधी होती जागा बनून हा फटका खेळले. षटकार येतोय. धाव फलक आता 11 वरती. लाईन अँड लेंथ थोडी चेंज करावी लागेल. आणि आता फुल लेंथ टाकलाय. लो फुल टॉस होता समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचले. थोडंसं फंबल मिस्टेक आणि त्याचा फायदा मिळेल. 2 धावा पूर्ण सध्याच्या घडीला. आता या मॅच मध्ये कमबॅक करायला सुरुवात आपण जर पाहिलं तर जानू स्पोर्ट्स इताडे आणि बॅटर नवनाथने देखील केली आहे. ज्या नवनाथने पहिल्या षटकामध्ये 4 निर्धाव चेंडू फेस केले होते, त्याच नवनाथचा बॅटमधनं आपण षटकार पाहिला या दुसऱ्या षटकामध्ये. धाव फलक आता 13. येणारे 4 चेंडू फार महत्वाचे. आणि हा देखील फुल टॉस बट मिस टायमिंग. हवेमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर दुसऱ्या धावेसाठी कॉल केला आणि 2 धावा इथनं पूर्ण होतील का हाच प्रश्न होता. कारण फर्स्ट रिॲक्शन मध्ये हेच वाटत होतं की बॅट हवेमध्ये राहिली की काय, आणि तेच घडलं. रनआउट च्या स्वरूपामध्ये पहिला धक्का. रनआउट च्या स्वरूपामध्ये हा धक्का लागलाय. पहिला धाव फलक जर आपण पाहिलं तर 14 वरती आहे. अवघ्या 14 धावेंवरती हा पहिला धक्का, म्हणजे अजून देखील 18 धावेंची आवश्यकता इथनं असेल हा सामना जिंकण्याकरिता. आणि चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामध्ये येणारे 9 चेंडू. 9 मध्ये 18. बघा दैवत जर मैदानाच्या आतमध्ये राहिला अंतिम चरणापर्यंत तर आपण पाहिलेलं आहे की तो काय करू शकतो. मागील सामन्यामध्ये त्याने केलं. 3 मध्ये 7 हव्या होत्या आणि तिथे दैवतचा बॅटमधनं षटकार आला होता. आणि ॲज अ फिनिशरचा रोल तो नेहमीच या टीमसाठी प्ले करतो आणि आज देखील त्याला ते करायचं आहे पुन्हा एकदा. कारण सामन्याचं महत्त्व जास्त काय आहे, कारण ड्रॉच्या माध्यमातून ड्रॉ आला विजेता संघ, म्हणजे या मॅचमध्ये जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये पोहोचेल. मॅचचं महत्त्व आता जास्त वाढलंय कारण हा सामना जो संघ जिंकेल तो एकतर रनर्स अप एकतर चॅम्पियन. धीम्या गतीने हा बॉल टाकला ऑन साइडला. हा फटका
फाईन लेगचे फिल्डर स्क्वेअर लेग पर्यंत येतात, तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही एक सिंगल धाव फलक. या एका धावेच्या मदतीने सध्या छकडीला धाव फलक आता जातो पुढे. 15 ऑन द बोर्ड. अजून देखील येणारे 8 चेंडू शिल्लक. 8 मध्ये 17. फायनलचं तिकीट इथनं कोण बुक करेल? यापुढील सामना सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल आणि हा सामना देखील आता सेमीफायनलच झालाय, कारण जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये. आणि यानंतर आणखीन एक सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय झोटिंग देवरुंग त्यांचा विपक्षामध्ये नानकर संघ आपल्याला सेमीफायनलमध्ये फाईट करताना दिसेल. बट तो सामना नंतर आहे. पण सध्या सगळ्या जो सामना सुरू आहे येवई त्यांचा विपक्षामध्ये इताडे ही बॅटल. येणारे 8 चेंडू. 8 मध्ये 17. 8 मध्ये 17. दैवत स्ट्रायकिंग एंड वरती. दैवतची विकेट महत्वाची. पायांवरती टाकलाय आणि इंचेसचं महत्व काय असतं ते आता समजेल. कारण जर थोडा लेफ्ट राईट झालं असतं ना तर अराउंड दी लेग बोल्ड होण्याची शक्यता देखील होती. बघा रिप्ले मध्ये देखील तेच पाहायला मिळालं. जसा बॉल डिलिव्हर झाला, वाईटचा इशारा आला, तसे गोलंदाजाचे हात देखील डोक्यावरती गेले आणि विकेट किपरचे देखील गेले. कारण त्यांना देखील ठाऊक होतं की विकेट मिळू शकली असती, पण इंचेसचा फरक. अतिरिक्त रन. हा फटका लॉफ्ट केलाय, आर्क मध्ये आहे आणि पाठवलाय पार्क मध्ये. वॉट अ शॉट. दैवत वेळेकरचा बॅट मधनं या क्रुशियल मोमेंट वरती, निर्णायक क्षणावरती हा धमाका षटकार. चेंडू 10 धावेंची आता आवश्यकता असेल आणि मी अजून देखील म्हणेन मॅच बाकी आहे. बघा या स्पर्धेमध्ये असं भरपूर काही पाहिलंय जे होण्याची अपेक्षा देखील नव्हती. त्या अनुषंगाने 7 मध्ये 10 सामना संपला नाहीये, मॅच बाकी आहे. शफल झाल्या, हुक केला, हवेमध्ये बॉल, गॅप मध्ये बॉल आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. चौकार म्हणजे आता समीकरण थोडे इझी. येणारे 6 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता. विजय तरेने लास्ट मॅच मध्ये ऑलमोस्ट 8 धावा डिफेंड केल्याच होत्या. लास्ट मध्ये थोडी मिस्टेक, पण या मॅच मध्ये आता 6 डिफेंड होऊ शकतात का? इथनं या मॅच मध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत लढत लढली जाऊ शकते का? 6 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. बघा खेळ क्रिकेटचा असो वा आयुष्य असो, एक व्यक्ती आयुष्यामध्ये तेव्हा हरतो जेव्हा त्याला वाटतं की तो हरलाय. जोपर्यंत मनामध्ये वाटतं विश्वास आहे की आपण जिंकू शकतो, तर तुम्ही खराब परिस्थितीमधनं देखील यशाचा मार्ग शोधाल. माइंडसेट, तुमचा अप्रोच फार मॅटर करतो या खेळामध्ये. आणि सध्या घडीला बघा जर पॉझिटिव्ह वे मध्ये विचार केला तर 6 बाकी आहेत, अजून देखील सामना बाकी आहे, फाईट केली जाऊ शकते. सहा मध्ये 6. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे, दुसऱ्या धावेसाठी परतणार काल. डीप मधनं फिल्डर येत आहेत, 2 मिळतील. तिसरीसाठी दैवत शेवटच्या मोमेंटला नकारलं. 2 मिळतील आता 5 मध्ये 4. दैवत वेळेकरचं खऱ्या अर्थाने जितकं कौतुक करायचं तितकं कमीच आहे. कारण बघा एखादा खेळाडू एक मॅच मध्ये चांगले कार्य करतो, 2 मॅच मध्ये चांगलं कार्य करतो, पण हा खेळाडू असा आहे की त्याचे हेच प्रयत्न असतात की प्रत्येकी मॅच मध्ये आपल्याला चांगला खेळ करायचा आहे. आणि प्रत्येकी मॅच मध्ये दैवतने चांगला खेळ केला आहे. पहिला सामना 4 विकेट, दुसरा सामना मॅच फिनिश केली, प्लेयर ऑफ द मॅच. तिसरा सामना आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी लढतोय, झगडतोय आणि समीकरण देखील आता त्याचा बॅटिंगच्या जोरावरती थोडं इझी. कारण येणारे 5 चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता. कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव या स्पर्धेमध्ये दैवत वेलेकर पाहायला मिळालं. हा टाकला फुल टॉस आणि आता डीप मध्ये फिल्डर मनोज येतो वेगाने. दुसऱ्या धाव्यासाठी कॉल थ्रो वेगाने येतोय. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील. म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूंवरती 2 धावेंची आवश्यकता.
आणि 4 मध्ये 2चं समीकरण जेव्हा जेव्हा आपण पाहतो तेव्हा तेव्हा एकच नाव मुखामध्ये आपल्या येतं. तशी चर्चा आता मी करणार नाहीये कारण ते नाव सर्वांना माहिती आहे. 4 मध्ये 2. मग खऱ्या अर्थाने पहिले 2 चेंडू मी म्हणेन एक फुल टॉस टाकला, त्यानंतर एक फटका आपण पाहिला की एक चेंडू पॅनवरती टाकला होता. बघा जर तुम्ही 6 मध्ये 6 डिफेंड करतायत ना तर तुम्हाला ॲक्युरेट लाईन अँड लेंथ या गोष्टींकडे फोकस करायचं होतं. 4 मध्ये 2 आणि बादशी कडा बॉल मागे चालला डायरेक्ट हिट नाहीये मिळेल एक. म्हणजे आता 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 3 मध्ये 1. अजून देखील या मॅच मध्ये काही बाकी आहे का? बट निराश असेल खऱ्या अर्थाने टीम येवई कारण ज्याप्रमाणे त्यांचा परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये राखीला होता त्यांना देखील सध्या सगळीला विश्वास होत नाहीये कारण माघार आता घेण्याची वेळ आली की काय हा प्रश्न देखील निर्माण होतो कारण 3 चेंडू आणि फक्त 1 धावेची आवश्यकता इथनं आहे टीम इताडेला. 3 मध्ये 1. फुल टॉस टाकलाय आणि या सिंगल सोबत सामना समाप्त. सामना आपल्या नावावरती केलाय जानू स्पोर्ट्स इताडेने आणि हा फक्त सामना नावावरती नाही केला तर फायनलचं तिकीट देखील बुक केलं. या स्पर्धेमधला पहिला संघ ठरलाय ज्याने थेट मेगा फिनालमध्ये प्रवेश मिळवला. अभिनंदन जानू स्पोर्ट्स इताडे, अभिनंदन संपूर्ण टीम. आणि यस एक माहिती माझ्याकडे आली आणि ती गोष्ट माझ्या माइंडमध्ये देखील होती. हे सर्व नेट प्रॅक्टिसचं कमाल आहे. जे पावसाळ्यामध्ये भर पावसामध्ये देखील जी प्रॅक्टिस केली दैवत वेळेकरने, जी प्रॅक्टिस त्याची नेहमी सुरू असते आणि म्हटलं जातं ना भाग्यजी की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट.